एक महत्त्वाची घडामोड आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पेट्रोल पंपावरील साठा संपलाय। त्यामुळे पेट्रोल साठा असलेल्या पेट्रोल पंपांवर 1.5 ते 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यात। कालपासूनच अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी होतीये। बंद असलेल्या पेट्रोल पंपावर सकाळी 5 वाजल्यापासून रांगा लागल्यात। पेट्रोल पंप सुरू करण्यापूर्वीच लाऊडस्पीकरद्वारे ग्राहकांना सहकार्य करण्याच्या सूचना करण्यात आल्या। हे दृश्य छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहतोय। इथले अनेक पेट्रोल पंप बंद आहेत, तिथला साठा संपलाय आणि जिथे पेट्रोल उपलब्ध आहे म्हणजे इंधन उपलब्ध आहे अशा पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, नाशिक असेल यासह राज्याच्या अनेक शहरांमध्ये अमरावतीतली ही दृश्य आपण पाहतोय। अमरावतीत सुद्धा गाडीत इंधन भरून घेण्यासाठी म्हणून पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होते। गेली काही दिवस खरं तर हेच चित्र आपण पाहतोय। जिल्हा प्रशासनाकडून सातत्यानं आवाहन नागरिकांना केलं जातंय की साठा पुरेसा प्रमाणात उपलब्ध आहे, गर्दी करू नका। छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या दोन ठिकाणची ही दृश्य, पेट्रोल पंपावर मोठी रांग। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, संभाजीनगरमधली, छत्रपती संभाजीनगरमधली नेमकी आजची इंधनाबाबतची स्थिती काय? निश्चितच श्रुती, आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये कालपासून जे आहे ते अनेक पेट्रोल पंपावरचा पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय। मात्र ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल आहे त्या पेट्रोल पंपावर जे आहे ते अशा पद्धतीने लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील HP पेट्रोल पंपावर आहे आणि आता जे आहे ते हा पेट्रोल पंप पेट्रोल आणि डिझेल टाकण्यासाठी खुला करण्यात आलाय। मात्र जे या ठिकाणी सकाळी 5 वाजल्यापासून जे आहे ते दुचाकी स्वार असतील, 4 चाकी स्वार असतील, यांनी जे आहे ते अशा लांबच लांब रांगा या ठिकाणी लावल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो ही मुख्य रस्त्यावरील रांग या ठिकाणी आहे। सकाळी 5 वाजल्यापासून जे आहे ते नागरिक या ठिकाणी उभे आहेत आणि आता जे आहे हा पेट्रोल पंप सुरू करण्यात आलाय। एककडे प्रशासन असं म्हणतं की पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक आहे, मात्र दुसरीकडे प्रशासनाने ज्या पद्धतीनं स्कूटींना 200 रुपयाचं तर मोटरसायकलना 300 आणि मोठ्या वाहनांना जे आहे ते 1500 रुपयाचं पेट्रोल आणि डिझेलचा नियम लागू केल्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये सुद्धा मोठा संभ्रम निर्माण पाहायला मिळतो। कुठेतरी पेट्रोल टंचाई होणार आहे, डिझेल टंचाई होणार आहे, म्हणून जे आहे ते प्रशासनाने असे नियम लागू केले, त्यामुळे सुद्धा गर्दी वाढल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि गेल्या 2 दिवसापासून जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार आहे। अख्खा देशात सुरू असलेल्या युद्धामुळे ही सगळी परिस्थिती भविष्यात उद्भवणार आहे। या भीतीपोटी जे आहे ते नागरिक अशा पद्धतीनं गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय पेट्रोल पंपावर अक्षरशः दुचाकी नक्कीच ज्ञानेश्वर, नक्कीच छत्रपती संभाजीनगर मधलं हे दृश्य। दुसरीकडे थेट जाऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील उमब आहेत आपल्या सोबत अमरावतीतनं।